आज आपण कोकणी पद्धतीची मटकीची आमटी पाहणार आहोत. त्यासाठी 7-8 लवंगा, एक 2 ते 3 काड्या दालचिनीचे, तेलात टाकून थोडंसं भाजून घ्यायचं. एक 2-3 मिनिटात बाजूला काढायचे, कारण ते जळतात. कोकणी पद्धत असल्यामुळे खोबऱ्याचा मुबलक वापर असतो. साधारण 2 भरून वाट्या ओलं खोबरं घ्यायचे, एक 7-8 मिरच्या आणि चांगलं खरपूस होईपर्यंत भाजत राहायचं ते. इथे आपण मटकी शिजत लावू. मोहरी मोहरी तडतडली की हिंग घालायचं. दरम्यान मध्ये मध्ये हे वर खाली करत राहायचं, खालचा भाग जळू शकतो. हिंग घातलेलं आहे. आता आपण मटकी टाकू आणि चांगले 2 पेले किंवा 3 पेले पाणी टाकायचं, त्यामुळे मटकी चांगली शिजेल. हे भाजण्याचं काम चालूच राहून दे. त्याच्यात आता आपण थोडेसे मसाले टाकू. एक पाव चमचा हळद, एक पाऊण चमचा साधारण मिरची, एक अर्धा चमचा गोडा मसाला, चांगलं बरं मिक्स करून घ्यायचं आहे आणि शक्यतो सिम गॅसवरच करायचं हे सगळं, जेणेकरून खोबरं जळत नाही. एक आल्याचा तुकडा ग्राइंडरमध्ये आधीच टाकून द्या. इथे उकळी आलेली आहे. एक हात मारूया आणि ते साधारण एक 20 ते 25 मिनटं ठेवून द्यायचं शिजायला. हे आपण बारीक करून घेऊ. मिश्रण बारीक झालेलं आहे. आता थोडंसं पीठ पेरून ते मिश्रण शिजलेल्या मटकीमध्ये घालायचं. मटकी शिजेपर्यंत मात्र मिश्रण घालायचं नाही, 20 ते 25 मिनटानंतरच घालायचं, कारण त्यानंतर फारशी मटकी शिजत नाही. मीठ टाकलंय चवीनुसार. आता कोथिंबीर घातली की आपली आमटी रेडी.